दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानसेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वसुलीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. द पर्ल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बालेवाडी पुणे या ठिकाणाहून आणि इथल्या सौ स्नेहल अमोल बालवडकर या बहिणींना भेटणार आहोत. बालेवाडी आणि हा जो परिसर आहे, हा परिसर काही वर्षांमध्ये इतका डेव्हलप झालेला आहे. पूर्वी तर इथे फक्त शेतच होती, शेती असायची, लोक शेती करायची. पण आता सगळीकडे उंच उंच टॉवर उभे राहिलेले आहेत. बालेवाडी स्टेडियममुळे बालेवाडी या परिसराला एक स्वतःचं स्थान निर्माण झालेलं आहे या पुण्यामध्ये. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला आणि भेटूया बालवडकर वहिनी. बहीण कुठे असते? इथेच माझ्या दिरांनाच दिलेली आहे तिला. बरं जमवलंय हो सगळं. मग तुम्ही वाघोलीला कशाला गेलात? घरच्यांनी नेलं सगळ्यांनी. किती जण होते? 50 जण. फर्स्ट टाइम ठरवायला 50 जण. काय बिल्डिंग बांधायची होती? पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. ह्याला काय चाल बिल? याद तेरी आएगी मुझको बड़ा त्या संगीतकारांनी आणि जी स्टुडिओत बसून रक्ताचं पाणी केलं, त्याचं काहीतरी बघा जरा काहीतरी. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं, आता उखाणा घ्या. मंगळसूत्राला असतात 2 वाट्या, एक सासर आणि एक माहेर. अमोलरावांचं नाव घेते, हाच माझा सौभाग्याचा आहे. हाच माझा सौभाग्याचा आहे. आहेर म्हणताना जो काय खरका बुडालेला होता, का टेन्शन आलेलं तुम्हाला? थोडस. कसलं? कॅमेरा समोर यायचं. कॅमेरे बाजूला ठेवा रे. द्या ओळख करून सगळ्यांची. ह्या सासूबाई, हे सासरे, हा माझा मुलगा सत्यजित, हे आजे सासू, ही माझी मम्मी, नमस्कार, त्या मोठ्या ननन, नमस्कार, त्या पण ननन, त्या पण ननन आणि त्या 3 सासा. सासा? सासूबाई, त्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. आणि हे सगळे सोसायटीत? हो, पाहुणे नातेवाईक सगळे. नमस्कार नमस्कार. आणि कोणाचं नाव राहिलं असेल तर रागावू नका. आणि हे माझे मिस्टर. या मानानं लवकर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना नमस्कार आणि सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्ते. बरं, तुमचं बालपण कुठलं? पुण्यातच वाघोलीमध्ये गेलं. वाघोलीमध्ये? लहानपणी 4 वर्ष मामाकडे होते चिंचवडला आणि मग त्यानंतर वाघोलीमध्येच पूर्ण बालपण. पण वाघोलीला कोण कोण तिकडे? मम्मी पप्पा सगळे. सगळे काय करतात पप्पा किंवा काय करायचे? शेती आणि दुधाचा व्यवसाय. शेती कसलं कसलं पीक? गहू, ज्वारी, बाजरी हेच आपलं. तुम्ही काय करायचा त्याच्यात? मी काय नव्हते करत. का? नव्हते जात. म्हणजे शेतात कधी गेला नाहीत? गेले पण पाहिले म्हणजे आपलं ते हरभरा वगैरे हे ते खुडायला थोडंफार.
काय म्हणजे काय केलं? आत्या वगैरे असल्या त्यांच्यासोबत गपचूप जायचे मम्मी पप्पांना फसवून आत्याबरोबर जायचं, घरी माहिती नसायचं. नसायचं. का हो? जाऊन देत नव्हते शेतात वगैरे अभ्यास, मग नंतर ना ते शाळा आहे ते मग कधीतरी एक मिनिट जाऊन देत नव्हते ना ते शेतात न शाळा न अभ्यास न म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नेमकं असं की मम्मी पप्पांचं म्हणणं असायचं की घरी बसून अभ्यास आणि बाहेर गेलं उन्हात वगैरे शेतात तर आजारी पडाल मग ते शाळा परत बुडेल म्हणून. बरं, असं पप्पांना वाटायचं. हो. म्हणजे महत्वाचं काय, आजारी पडाल. हो हो ना, म्हणजे उन्हात गेलात तर आजारी पडा. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय की तुमचं मग लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज होतं आणि पप्पांच्या आणि माझे 4 नंबर सासरे त्यांचे एक कॉमन फ्रेंड होते इथे शेजारच्या, त्यांनी ठरवलं. हो, काय करतात मिस्टर? मिस्टर त्यांचं डेव्हलपमेंटचा बिझनेस आहे. हो, कुठे आहेत? प्लॉट डेव्हलपमेंट. कुठे गेलेत ते? आहेत ना. मग बोलवा ना. बोलवा. या. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. बरं, तुमचं बालपण सगळं बालेवाडीमध्ये. बरं, मग तुम्ही वाघोलीला कशाला गेलात? घरच्यांनी नेलं सगळ्यांनी. घरच्यांनी नेलं. हा? आठवतो तो दिवस तुम्हाला? आठवतो ना. कुठला? नेलेलं सगळ्यांनी. किती जण होते? 50 एक जण होते. ठरवायच्या वेळेस 50 जण होते आणि पाहायला आले तेव्हा फक्त 5 जण होते फर्स्ट टाइम. ठरवायला 50 जण? बिल्डिंग बांधायची होती. फॅमिली 25 जणांची आहे आणि मग फ्रेंड सर्कल वगैरे मग 50 जण झाले होते. मुलगी बघायला ठरवायच्या वेळेस पाहायला सगळे 25 जण होते सेकंड टाइम आणि फर्स्ट टाइम हे 5 जण आलेले. काय हो, तो दिवस सांगा ना, काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी पाहिलं होतं हिला मी पहिल्यांदा. कसं बघितलं होतं सांगा? थेट बघितलं होतं त्यांच्याकडे? थेट नाही. का? लाजत होतं थोडं. तुम्ही बघितलं होतं? नाही. तुम्ही पण बघितलं नाही? मग पाहण्याचा कार्यक्रम काय गंमत म्हणून केला होता? मग एकमेकांशी बोललात कधी? एंगेजमेंट नंतर ना जेव्हा ते भेटायला आले घरी तेव्हाच पहिल्यांदा भेटलात? हो. आणि बोललात त्याच दिवशी? हो. कुठे? घरीच आले होते तेव्हा. किती जण होती तेव्हा घरात? मम्मी वगैरे होती, मम्मी बहीण सगळे होते. त्यांच्याशी कसं काय बोललात? बोलले. बाहेर गेलो होतो ना. महागणपतीला गेलो होतो दर्शनासाठी रांजणगावच्या. रांजणगावच्या? हो. का तुमच्या पासून ते जवळ आहे? जवळ आहे, 60 किलोमीटर आहे. मला वाटलं की बाबा कंपाऊंडच्याच बाजूला 60 किलोमीटर. मग तेव्हा बोलला होता? दोघेच गेला होता रांजणगाव? त्यांचे मित्र होते आणि माझी बहीण पण होती सोबत. ते कशाला बरोबर? हा, ताटबीट नैवेद्याचं धरा. हा, मग अशा तऱ्हेने लग्न जमलं? हो. त्याच दिवशी होकार झाला? नाही, बऱ्याच दिवसांनी जमलं लग्न. फार 1 वर्षाचा गॅप गेला. पाहिल्यापासून 1 वर्षांनी लग्न झालं आमचं. झालं नाही, जमलं कधी? हे पाहायला आले, त्यानंतर न परत 2 महिन्यांनी घरातले सगळे पाहायला आले, त्यानंतर 1 महिन्यानी मग लग्न ठरवायचा कार्यक्रम झाला. 4 महिने बघाबघीत चालले होते. आणि मग कन्फर्म झालं बाबा, लग्न ठरलं, असं तुम्हाला कधी कळलं? लग्न ठरवायच्या आधी 8 दिवस. पाय देता का तुमचं? मुळा मुठेच्या काठी देऊळ बांधीन म्हणतोय. तुम्हाला दोघांना एक मी कॉम्प्लिमेंट देऊ का? तुमच्या दोघांच्या एकदम अशा निरागस हसण्यामध्येच सगळं काही ऐश्वर्य दडलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि नेहमी हसत राहा, आनंदी राहा. बरं, तुम्ही गाडी वगैरे चालवली आहे का कधी? हो, 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही पण. एकदम कशा दोन्ही चालवल्या? एकदम नाही चालवल्या, आधी 2 व्हीलर शिकले आणि मग त्यानंतर ना 4 व्हीलर. मला कळलं नाही, मला वाटलं 4 व्हीलर मध्ये 2 व्हीलर घेऊन अशी काय चालू. बरं, मी आता एक अक्षर देतो, गाणं म्हणायचं. हा, त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं. हा, पहिलं अक्षर तुमच्यासाठी प. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. ह्याला काय चाल बिल? गाणी मला म्हणताच येत नाही शक्यतो. थोडंसं म्हणा लवकर, कॅमेरे सुरू आहेत. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. ग. गाता रहे मेरा दिल, हा, तू ही मेरी मंजिल. हा,
कभी टूटे नाही राते कभी टूटे नाही दिन न न जाने मेरे दिल को क्या हो गया. य याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी. त्या संगीतकाराने आणि जे स्टुडिओत बसून रक्ताचं पाणी केलं त्याचं काहीतरी बघा जरा काहीतरी. हा याद तेरी आएगी मुझको बडा सताएगी. पुढे काय? ग गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल. ल ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. काय चेहरा झालाय. टेन्शन मध्ये ते दोघे एवढे टेन्शन मध्ये का आहात तुम्ही? मी कविता सुद्धा इतक्या सुंदरपणे म्हटल्या नसतील. बरं आता यानंतर 8 वस्तू समोर येणार. त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. या खेळामध्ये वस्तूपेक्षा ही गंमत आहे की तुम्हाला तो 1 रुपयाचा तो टॅग मिळतो का हे बघण्याची. हा 4 संधी. कुणी मदत करणार नाही आज. तुम्ही दोघांनी मिळून ठरवायचं आहे. बरं तुमच्याकडे कोण कोणावर रागावतं? तसं काही नाहीये स्पेशल, म्हणजे जसं ज्याचं तुम्हाला नाही विचारले मी, त्यांना विचारले. काय ही रागवती कधी कधी घरात पसारा वगैरे केलं हिने आवरलेलं असल्यावरती. मी जरा पसारा वगैरे ऐका केलं. ना, मी कशामुळे रागावते असं नाही विचारलं. कोण कोणावर रागावतं ह्याचं जर प्रमाण आपण बघितलं तर जास्त रागवण्याचं प्रमाण तुमचं आहे की यांचं आहे? थोडं इकडं असतं. थोडं प्रमाण जास्त आहे इकडं. हे मान्य आहे तुम्हाला? हो मान्य आहे. बरं शिस्त लावण्यासाठी मग ओरडते. शिस्त नाहीये त्यांच्याकडे बिलकुल. जनरली शिस्त लागल्यावर लग्न करतात. लग्नानंतर शिस्त लावण्याचं हे नवीनच ऐकतोय मी. बरं बहिणी गंमत करतो असं. तुम्ही बर आता या वस्तू आहेत. यापैकी तुम्हाला कुठल्या वस्तू मिळतात बघायचं आहे. वेळ सुरू झाली. काय 50 म्हणजे उपयोग नाही. 1 संधी गेली. आता अजून 3 संधी शिल्लक आहेत. हो 20. ते पण आहेत ना अन्न मदत. त्यांनाही जरा मदतीला घ्या ना. घड्याळ. 100 रुपये. चला 3 संधी गेलेल्या आहेत. आता 1च संधी शिल्लक आहे. पर्सला जास्त वोटिंग आहे. 1 रुपया. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. एक खरं तर या घरात एक वेगळी गंमत अशी आहे की 4 पिढ्या एकत्र नांदतायत. म्हणजे आता छोटा मुलगा, नाव काय त्याचं? सत्यजित. थोडासा रडायला लागला म्हणून खाली खेळायला गेलाय. पण त्यानंतर त्याचे बाबा किंवा काका ही पिढी ना सगळी, म्हणजे ही दुसरी. त्याच्या पुढे माझे पप्पा आहे, त्याचे आजोबा, सतीचे आजोबा, सतीचे पंजोबा आणि पणजी. नमस्कार. चला पंजोबा पणजीनं नमस्कार करूया. आणि बघितलं अशा 4 पिढ्या इथे एकत्र नांदतायत. किती छान वातावरण आहे. पण तरी सुद्धा तक्रार आरोप करायचे ते करणारच आहेत हा, तो प्रश्न नाही. आणि तुम्ही बाजू कोणाची घ्यायची माहिती आज? कोणाची? 100%. आणि तुम्ही काय बोलायचं ते बोला. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. चला पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. तिला खाण्यासाठी खूप वेळ लागतो, सांगायला लागतं, एवढीच तक्रार आहे. खाण्याची अजिबात आनंद नाही, खाण्याची आवड नाही. डायटिंगचा जमाना आहे त्यामुळे काय थोडं लाईट खाल्लं पाहिजे. कळलं. मुलाचं काय म्हणणं आहे? आता बाजू घ्यायला पाहिजे त्याला. पुढचा आरोप कोण करणार? नणंद. हा बोला. दुसऱ्या कोणाशी तरी बोलतात आणि आपण त्यांच्या जवळ जाऊन खूप वेळा आवाज दिला तरी त्यांचं लक्ष नसतं. त्या एवढ्या मग्न असतात त्या बोलण्यामध्ये. हो, मी पण अनुभवलं ना. काय म्हणणं आहे तुमचं? तीच म्हणली ना दुसऱ्यासोबत बोलत असताना कसं काय लक्ष जाणार. बर पुढे अजून? तिची आई आहे मी. आई बोला. फोन केला की लवकर उचलत नाहीये. लय काम करते इकडे ती.
कंटिन्यू काम करत असते मोबाईल घेऊन. बर बोला. शॉपिंग जास्त लागते. शॉपिंग अजिबात कंटाळा नाहीये शॉपिंगचा. रोज म्हटलं तरी करू शकतो. ज्यांनी आरोप केले ते पण सारखे शॉपिंग यांच्या स्वभावातल्या आता सगळ्यांनी ज्या खटकणाऱ्या गोष्टी असतात त्या हसत हसत सांगितल्या. स्वभावातलं चांगलं काय आहे? स्वभाव मन मिळावू आहे आणि सगळ्यांना म्हणजे लागून सगळ्यांना मिळून मिसळून राहते. आपण नणंदबाई बोला. स्वच्छता आवडते ती. सासूबाई 1, सासूबाई 2, सासूबाई 3, सासूबाई 4 आणि 5. इकडे एक 5. त्या एक नंबर. मुलाचं पण व्यवस्थित करते सगळं. दिरांचं काय म्हणणं आहे? सगळ्यांची काळजी घेतात व्यवस्थित. हा, सगळ्यांसंग फिरायला वगैरे सगळ्यांसंग येतात, एकत्र येतात. आम्हाला सारखं शॉपिंगला नेतात. पिशव्या उचलायला. पिशव्या उचलायला माणसं तर पाहिजेत ना. मग तुमचं काय म्हणणं आहे? जॉईंट फॅमिली जो स्वभाव पाहिजे तो आहे. एकत्र कुटुंबात सगळ्यांना मिळून मिसळून राहणारा स्वभाव तो आहे. सासरे बुवा आता बोलायचं. काय जे सांगाल ते सगळं ऐकतात त्यामुळे असं. होय ना. हो म्हणजे बरं आजी सांगा काय आहे नाचसुनेबद्दल म्हणणं तुमचं? काही नाही, चांगलंय. चांगलं आहे. चारही नाचुना चांगले आहेत माझ्या आणि सुना बी चांगले आहेत. नातवांपेक्षा. हा बरं झालं. नातू पण चांगले आहे. सगळं कुटुंब माझं चांगलं आहे. आणि खरंच छान तुम्ही संस्कार घडवलेले आहेत. आजोबा तुमचं काय म्हणणं आहे? आमचं सगळं आनंदी आनंद. अरे वा. हा सगळे ठीक. एकदम छान मस्त. हो एकदम भरभरून आशीर्वाद सगळ्यांना. सगळ्यांना किती छान. आता तुम्ही बोलायचं. मला आवडतं म्हणजे जास्त करून जास्त माणसांच्यात मिळून मिसळून राहायला आवडतं. असं एकटं वगैरे जास्त आवडत नाही. आणि एकटे असेल तर मग दिरांना वगैरे बोलून मग आम्ही सगळे नंदा वगैरे सगळे फिरायला वगैरे जातो बाहेर असं. छान. बरं आता ज्याने आरोप केले त्या आरोपांमध्ये काय बदल होणार आहेत का? ते वाढणार आहेत? नाही, मी त्याच्यावरती एकदा हे करेल, विचार करून सुधारण्याचा प्रयत्न करेल. विचार करून म्हटलं तर सुधारण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही त्यांचं कौतुक कसं करा? सोबत एकदम म्हणजे मिसळून घेणार आहे सगळ्यांमध्ये. समजूतदार आहे महत्वाचं. काय वहिनी काय वाटतंय? काय नाही, त्यांना असं वाटतंय म्हटल्यावर. कुठं फिरायला वगैरे नाही नेलं तरी काय तक्रार नसते. नाही हे मान्य नाही. ते एकटे मित्रांसोबत वगैरे जातात. एकदा दोनदा राजस्थानला गोव्याला गेले. तेच मला आधी फोर्स करतात चल आणि मग नंतर मित्रांसोबत जातात फिरायला. आता जरा मुलगा लहान आहे त्यामुळे जरा आधी ते फोर्स करतात. मुलगा काय यांचाच आहे फक्त. बरं असे हसत राहा असं म्हणत हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी. आणि आता एक नाव जाहीर करा. चला एक चिठ्ठी काढा. नाव आहे पुष्पांजली मारुती रानवडे. नाव सांगा. पुष्पांजली मारुती रानवडे. काय म्हणता? आवाज मोठा आहे म्हणून. पुष्पांजली मारुती रानवडे. कुठे राहता? बालेवाडी. बालेवाडी म्हणजे कुठे हायवेला उभं राहून ओरडायचं आम्ही? घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर, 2 मुलं. आता कोण आलंय बरोबर? मिस्टर. कुठे आहेत? ठीक आहे. मग बोलवा ना. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता कठड्याच्या मागे होता बरोबर? यांचं नाव जाहीर झालं, काय वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. काय तर तुम्हाला हे माहिती आहे का की जर पैठणी जिंकल्या तर उचलून घ्यावं लागतं? मला नाही माहिती. ते नाही माहिती. बरं बरं मग या उखाणा. अरे बाप रे. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. मारुतीरावांचे नाव घेते रानवड्यांची सून. अरे वा. मारुतीरावांना टेन्शन आलंय तिकडे. दोघींनाही शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून आणि बघूया आता कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा. या ठिकाणी हा जो मधला गोल आहे त्यामध्ये हा चेंडू प्लास्टिकचा आपटायचा आणि हा टप्पा पडून समोर जे 3 टप्पे आहेत त्यामध्ये जायला पाहिजे. जर पहिल्या टप्प्यावर गेला तर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यावर गेला तर 2 गुण, तिसऱ्या टप्प्यामध्ये गेला तर 3 गुण. दोघींनाही 15-15 संधी आणि त्यामध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. चला तुमच्यापासून सुरुवात. 1 2 3
5 7 9 11 11 आता तुम्ही 10 टाका 1 3 6 7 8 9 11 13 11 आणि 13 ही गुणसंख्या आता तुमच्याकडे 5 14 16 17 18 19 20 20 ही गुणसंख्या तुमची गुणसंख्या आहे 13 5 संधी तुमच्याकडे वेळ घेऊन खेळा 15 17 18 19 21 अभिनंदन 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 झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी ही भेटवस्तू तुमच्यासाठी उपविजेत्या ठरल्या रानवडे वहिनी त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या बालवडकर वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी द पर्ल सोसायटी बालेवाडी या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.